महापालिकांच्या निवडणुकीसाठी महायुद्ध सुरू झालंय। सर्वांनाच महापालिकेवर आपला झेंडा फडकवायचा आहे, कारण मुंबईसह उपनगर परिसरामध्ये सत्ता मिळवणारा राजकीय पक्ष किंगमेकर ठरणार आहे। महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये रिमोट कंट्रोल आता पश्चिम महाराष्ट्रामधल्या साखर कारखानदारीमधून निसटून MMR रिजनमध्ये स्थिरावलाय, कारण या महापालिकांची तिजोरी 1 लाख कोटींची आहे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्या। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, आता महापालिकेच्या निवडणुकांसाठी एकीकडे युद्ध सुरू झालेले असताना दुसरीकडे आपण पाहतोय आता मुंबईच्या उपनगर परिसरामध्ये सत्ता मिळवण्यासाठी जी रस्सीखेच आहे त्याचा रिमोट कंट्रोल मात्र आता बदललाय। ही समीकरणं नेमकी कशी बदलली आहेत? मुळात आपणास माहित आहे की महाराष्ट्राचं बजेट आहे त्याच्या जवळपास 1/4 पेक्षा जास्त बजेट हे MMR रिजनमध्येच आहे। म्हणजे जर पाहिलं तर जवळपास 1 लाख कोटीचं बजेट हे MMR रिजन असणाऱ्या वेगवेगळ्या महापालिका आहेत यामध्ये, आणि त्यामध्येही सर्वात जास्त महापालिकेचं बजेट जे मुंबईचं आहे, जवळपास 75,000 कोटीचं बजेट आहे। इतकं मोठं बजेट पूर्ण भारतामध्ये कुठल्या महापालिकेचं नाही आहे। दुसरीकडे कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, पनवेल असेल, विरार, वसई विरार असेल, मीरा भाईंदर असतील, अशा ज्या महापालिका आसपास आहेत, ठाणे महापालिका आहे, अशा महापालिकांचे सुद्धा बजेट जवळपास कुठल्याही महापालिकेचं जर धरलं तर किमान ते 2,000 कोटीच्या वर आहे। आणि राज्यातल्या एक छोट्या 2-2 खात्याचे सुद्धा बजेट इतकी राज्यभरा म्हणजे वर्षभराची नाही आहे, तितकी बजेट यांची फक्त महापालिका क्षेत्रांची आहेत। अर्थात इथे मोठी स्वरूपातली वेगळी आव्हानं देखील आहेत। आणि त्याचवेळी मुंबईसारख्या शहरामध्ये 36 आमदार आहेत जे आत्ता 2024मध्ये होते। 2029ला जर मतदारसंघाची पुनर्रचना आणि लोकसंख्येची घनता जर विचार केली तर MMR रिजनमध्ये सुद्धा जवळपास 53 ते 54 विधानसभा मतदारसंघ वाढण्याची शक्यता एक वर्तवली जाते। यामुळे महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचं जे सत्ता केंद्रस्थान असेल ते MMR रिजनवर जो वर्चस्व प्रस्थापित करतो त्याचं एक आर्थिक नाड्या हातात असणं। दुसरी गोष्ट, मोठ्या प्रमाणामध्ये शहरी मतदारसंघातले विधानसभेचे आमदारसुद्धा मोठ्या संख्येने येणं हा फार महत्त्वाचा भाग असणार आहे। यामुळे मुंबई महापालिका आणि MMR रिजनमधल्या असणाऱ्या महापालिका या भविष्यामधल्या फार महत्त्वाच्या एक सत्ता केंद्रस्थानावरचा बिंदू मानला जातील। आणि त्या दृष्टिकोनातनं आता ज्या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे अवघ्या 15-20 दिवसामध्ये ज्या महापालिकांची निवडणुका होत आहेत त्यामध्ये वर्चस्व असणं हे कुठल्याही परिस्थितीत प्रत्येक पक्षाचं एक ध्येय असणार आहे, कारण की त्याचे रिफ्लेक्शन जे आहेत, त्याचे परिणाम जे आहेत ते 2029मध्ये उमटताना दिसणार आहेत। यामुळे भाजप असेल किंवा एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल अथवा उबाठा असेल, हे वारंवार प्रयत्न करताना दिसत आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये या महापालिकांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित व्हावं यासाठी। सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।